खोक्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनाही सह आरोपी करा, आरोप करायचा काही उरलं नाही म्हणून कुटुंबापर्यंत घसरले धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांचा धसांवर निशाणा। विधानसभेत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून भाजप आमदारांचा सवाल। रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवले पाहिजे, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। विधानसभेत खुर्चीवरून रंगली जुगलबंदी, अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसल्यानंतर टोलेबाजी, मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेत लगावला टोला। अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी, राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिंदेची शिवसेना तिसऱ्या स्थानावर। अर्थसंकल्पातील निधी वाटपात समतोल नसल्यानं महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता। राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवनाबाहेर आंदोलन, शेतमालाला भाव मिळत नसल्यानं कांदा, कापूस, तूर रस्त्यावर फेकून केला सरकारचा निषेध, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याची जामिनासाठी धावाधाव, अटकपूर्व जामिनासाठी बीड सत्र न्यायालयात केला अर्ज। कोरटकरचा मोबाईल हॅक झालेला निरीक्षण काढा, मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश, तर कोरटकरनं मोबाईलमधील डेटा नष्ट केल्याचा वकील असीम सरोदेंचा दावा। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर थोड्याच वेळामध्ये सुनावणी, कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीला इंद्रजीत सावंत हजर, तर कोरटकरच्या जामिनाला पोलिसांचा विरोध। पुण्यात 35 कोटींच्या 100 शववाहिन्या 3 महिन्यांपासून धुळखात पडल्या, आरोग्य खात्यातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी। कोपरगावच्या दिशेने जाताना भरधाव स्कॉर्पिओ दुकानात घुसली, दुर्घटनेमध्ये 3 ते 4 जण जखमी, तर संभाजीनगरमध्ये ड्रायव्हर नसताना एक कार रिव्हर्स धावली, रिव्हर्स कार थेट मेडिकलमध्ये घुसली। मथुरेत होळीनिमित्त बांके बिहारीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी, मंदिरात भाविकांकडून गुलालाची उधळण।